आपण 6 तास उडदाची डाळ भिजवून घेतलेली आहे आणि छान मस्त अशी भिजलेली आहे। आता आपण ह्याला पाण्यातनं काढून घेणार आहे। डाळ आपण पाण्यातनं काढून घेतलेली आहे आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ पण धुवून घेतलेली आहे, कारण डाळीला वास आहे ना येतो उग्र भिजल्यावरती, म्हणून आता आपण ह्याला मिक्सर जार मध्ये काढून घेणार आहे। डाळ इथं काढून घेतलेली बारीक करण्यासाठी मिक्सर जार मध्ये। आता आपण हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा टाकून घेणार आहे। ह्याला आपण मस्त असं रवाळ बारीक करून घेणार आहे, जास्त पण आपल्याला बारीक करायचं नाही आणि मोठं पण। इथं आपण बारीक करून घेतलेली डाळ आणि छान मस्त रवाळ अशी बारीक केलेली, जास्त पण मोठी नाही आणि जास्त पण बारीक नाही, मीडियम साईजची एकदम रवाळ अशी बारीक करून घेतलेली आहे। इथं मस्त असा पीठ फेटून घेतलेले आणि आपलं पीठ तयार झालंय की नाही ते कसं ओळखायचं ते दाखवते। पाण्यामध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये थोडंसं पीठ टाकायचं, मग पीठ जर वरती तरंगलं तर आपलं पीठ जे आहे ना ते परफेक्ट झालं असं समजायचं। तर माझं पीठ तयार झालेलं आहे, मी आता ह्याचे वडे बनवून घेणार आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचंय मीठ टाकल्यावरती। वडा बनवण्या अगोदर आपल्याला पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आहे आणि पिठाचा गोळा घ्यायचा आहे। आपल्याला मोठा जसा आकार म्हणजे पाहिजे ना, छोटा मोठा त्यानुसार पीठ घ्यायचं आणि छिद्र पाडायचं इथं मध्ये। आपले वडे मस्त लाल सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेतलेले आहेत। आता आपण ह्यांना काढून घेणार आहे।